म्हातारे होऊन तरी ते मरणारच, कारण हा प्राण्यांचा स्वभाव आहे. पिकलेल्या फळांना जसे खाली पडण्याचे भय, तसेच जन्मलेल्या मर्त्यांना नेहमी मरणाचे भय असते. कुंभाराने केलेल्या मातीच्या भांड्याचे जसे फुटण्यात पर्यावसन होते, तसे मर्त्यांच्या जीविताचे मृत्यूत पर्यावसन होते. लहान व मोठे, मूर्ख आणि पंडित हे सर्व मृत्यूला वश होतात. सर्व मृत्यूपरायण आहेत. मृत्यूने व्यक्ती सोडून जात असता पिता पुत्रांचे किंवा आप्तांचे रक्षण करू शकत नाही. पहा, आप्त पाहत असताना व अनेक प्रकारे शोक करीत असताना मर्त्यापैकी प्रत्येक जण वद्य गायीप्रमाणे मेला जातो. याप्रमाणे मृत्यूने आणि जरेने हा लोक घायल झाला आहे. हा एक लोक प्रकार आहे. हे जाणून शहाणे शोक करीत नसतात. ज्याचा आलेला किंवा गेलेला मार्ग तुला ठाऊक नाही व ज्याचे दोन्ही अंत दिसत नाही, अशा विषयी तू व्रता शोक करतोस. शोकापासून जर काही फायदा होण्यासारखा असेल तरच वेडावून जाऊन व आपणास कष्ट होऊन शहाण्या माणसाने शोक करावा. पण रडण्याने आणि शोकाने त्याच्या चित्ताला शांती मिळत नाही. उलट दुःख वाढते व शरीरावर वाईट परिणाम होतो. आपण स्वतःलाच त्रास देणारा तो क्रूश आणि निस्तेज होतो. त्यायोगे मृतांना कोणत्याही प्रकारे मदत होत नाही, म्हणून शोक व्यर्थ होत. शोक न सोडणारा प्राणी मरण पावलेल्याची आठवण काढीत शोकाला वश होऊन अतिशय दुःख भोगतो. मृत्यूला वश होऊन तडफडणाऱ्या व आपल्या कर्मानुसार जाणाऱ्या दुसऱ्याही मनुष्य प्राण्याकडे पहा. आपणाला हे असे असावेसे वाटते, पण ते भलतेच होते. अशा ह्या विपरीत गोष्टी होतात. हा एक लोकप्रकारच आहे, हे पहा. जरी मनुष्य 100 वर्ष किंवा त्याहून जास्त जगला तरी आप्त सोकियापासून निराळा होतोच.